लाभ को छोड़ हानि नहीं, लाभ को छोड़ हानि नहीं। भगवान भोले बाबा एवढे भोळे आहेत की थोडं जल जरी महादेवावर समर्पित केलं तरी सुद्धा भगवान भोले बाबा लगेच प्रसन्न होतात, लगेच दया करतायत, कृपा करतायत, समस्या दूर करतायत। परंतु केव्हा श्रद्धायुक्त अंतःकरणाने आणि नित्य नियमाने भगवान महादेवाची आराधना केली तर। जलाचं महत्व सांगितलेलं आहे, अतिशय प्रिय असणारं जल आहे। त्याच्यानंतर भगवान महादेवाच्या पूजेमध्ये महादेवाला प्रिय आहे बिल्वपत्र, म्हणजे बेलाचं पान। भगवान महादेवाला बिल्वपत्र जे प्रिय आहे त्याच्यासाठी बिल्वाष्टक सुद्धा निर्माण केलेला आहे महात्म्यांनी। त्या बिल्वाष्टकाचा पाठ जरी केला तरी महादेवाची कृपा होत असते। बेलाच्या झाडाचं महत्व वर्णन करत असताना ग्रंथामध्ये आलेलं आहे की बेलाचं जे झाड आहे त्याच्या मुळामध्ये ब्रह्मदेवाचा निवास आहे। बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये त्या ठिकाणी भगवान विष्णूचा निवास आहे आणि बेलाच्या झाडाच्या अग्रभागामध्ये शिवजींचा निवास आहे। म्हणून बेलाचं झाड जर लावलं किंवा बेलाच्या झाडाचं दर्शन जरी घडलं तरी सुद्धा ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचं दर्शन केल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं। कारण मुळामध्ये ब्रह्मदेव, बेलाच्या झाडाच्या मध्यामध्ये विष्णू आणि अग्रभागामध्ये शिव आहे। बेलाचं झाड जर घराच्या आसपास किंवा मंदिरामध्ये किंवा शिवालयाच्या आसपास जर लावलं तर मनुष्याला अधिक पुण्य फलाची प्राप्ती होते। का? कारण कुणीतरी भगवत भक्त येतो आणि महादेवावर बेल समर्पित करायचं आहे म्हणून बेलाचं झाड जर बाजूला असेल तर त्या ठिकाणी लगेच बेल पान तोडणार आणि बेल तोडलं की महादेवाच्या लिंगावर अर्पण केलं जातं। परंतु ज्याने ते बेलाचं झाड लावलंय तो व्यक्ती मरून जरी गेला तरी त्याने केलेलं पुण्य त्या ठिकाणी वाढत जातं, कारण झाड लावणारा एक असतो आणि चढवणारा दुसरा असतो। बेलाचं पान चढवणाऱ्याला तर पुण्य मिळतच मिळतं, परंतु ज्याने झाड लावलेलं आहे तो नंतर कधी बेल चढवायला नाही आला तरी सुद्धा त्याच्या झाडाचे पानं बाकीचे जण घेत असतात। आणि बेल कधीही जुनं होत नाही। चढवलेलं बेल जरी पाण्यामध्ये धुतलं आणि पुन्हा चढवलं तरी सुद्धा चालतं। बेल पान हे जुनं होत नाही म्हणून डबल धुवून चढवलेलं सुद्धा चालतं। बेलाचं जे पान आहे ते त्या बेलाच्या पानाचं महत्व वर्णन करत असताना म्हणतायत की सहसा बेलाचं पान जर बघितलं आपण तर 3 पानाचं बेलाच्या झाडाला पानं असतात, म्हणजे अशा पद्धतीने ज्याला 3 पानं असतात। परंतु 3 पानं हे सहज आहे आणि नेहमी प्राप्त होणारं हे बेलपत्र आहे। ज्याला 3 पानं आहे ते महादेवाच्या शिवलिंगावर चढवलं जातं। परंतु जर 4 पान असलेलं बेलपत्र मिळालं म्हणजे ह्या 3 पानांच्या व्यतिरिक्त अजून जर 4थं पान याला असेल तर 4 पान असलेलं बेलपत्र जर महादेवाच्या लिंगावर चढवलं तर 3 पानं असलेले 100 बेलपत्र चढवल्याचं पुण्य मनुष्याला प्राप्त होतं। 5 पान असणारं बेलपत्र जर सापडलं, झाडाला असतं बेलाच्या झाडाला परंतु क्वचित झाडांना असतो, तर 5 पान असलेलं बेलपत्र जर मिळालं आणि ते जर शिवलिंगाला समर्पित केलं तर 3 पानं असणारे 1000 बेलपत्र समर्पित केल्याचं पुण्य मिळतं। केव्हा? 5 पान असणारं बेलपत्र जर समर्पित केलं तर। माझ्याकडे हे 5 पान असणारं होतं, आता कुठे गेलं काय माहित। त्याच्यानंतर 6 पान असलेलं बेलपत्र सुद्धा असतं, तेही अतिशय क्वचित लोकांना प्राप्त होतं आणि क्वचित वेळेस त्या ठिकाणी ते उगवलेलं असतं, कमी ठिकाणी ते आपल्याला प्राप्त होतं।
सगळ्याच झाडांना ते मिळत नाही, म्हणून 6 पान असलेलं बेलपत्र जर मिळालं तर 6 पान असलेलं बेलपत्र महादेवाच्या शिवलिंगावर समर्पित केलं तर 3 पान असलेलं 10,000 बेलपत्र समर्पित केल्याचं पुण्य एकच 6 पान असलेलं बेलपत्र समर्पित केलं तर प्राप्त होतं. 6 पानं असणारं सुद्धा बेलपत्र असतं. म्हणून महादेवाला बिल्बपत्र अतिशय प्रिय आहे. ते कसं प्रकट झालेलं आहे तर बेलाचं झाड हे देवी लक्ष्मीच्या हृदयातून त्याची निर्मिती झालेली आहे. आणि देवी महालक्ष्मी, देवी भगवती म्हणजे श्री हरी विष्णूची पत्नी ही वृंदावनामध्ये बिल्बवनातच प्रकट झालेली आहे. आणि देवी लक्ष्मीचं मंदिर आजही वृंदावनामध्ये बिल्बवनातच आहे. लक्ष्मीला बिल्बवन अतिशय प्रिय आहे आणि तेच महादेवाने आपल्या पूजेसाठी स्वीकार केलेला आहे. याच्यानंतर रुद्राक्ष आणि भस्माचं वर्णन आलेलं आहे. शिवजींना भस्म सुद्धा अतिशय प्रिय आहे. म्हणजे जो महादेवाचा भस्म आहे, पांढऱ्या रंगाचा भस्म सध्या दुकानामध्ये मिळतो आणि घरी सुद्धा गाईच्या शेणापासून भस्म बनवता येतो. त्याची ही एक क्रिया असते. तो भस्म जर आपल्या कपाळावर 3 रेषांनी आडवा जर ओढला, कारण शिवजींना आडव्या रेषांनी त्या ठिकाणी गंध लावला जातो, ते जर 3 रेषा कपाळावर ओढल्या तर त्या 3 रेषा ओढल्यानंतर काय होतंय तर भस्माची महिमा वर्णन करत असताना म्हणतात, वर्तमान काल, भूतकाल आणि भविष्यकाल या 3ही कालामध्ये आपलं कधीही वाईट व्हायला नको असं जर वाटत असेल तर त्या ठिकाणी त्रिपुंड्र भस्म कपाळाला लावला जातो. संचित, क्रियामान आणि प्रारब्ध या 3ही कर्मांच्या पार ज्याला जायचं असेल, भूत भविष्य वर्तमान काळाच्या पार ज्याला जायचं असेल, त्याने कपाळाला त्रिपुंड्र भस्म लावलं पाहिजे. महादेवाला सुद्धा भस्म लावलं पाहिजे. त्याच्यानंतर जर आपले कर्म तर भस्म करायचेच असेल, परंतु 3ही देवांची कृपा ज्याला प्राप्त करायची असेल त्याने सुद्धा कपाळाला त्रिपुंड्र भस्म लावलं पाहिजे. भस्माचं महिमा वर्णन करत असताना एक छोटीशी आख्यायिका आलेली आहे. म्हणतात की एक व्यक्ती शेतकरी शेतामध्ये गेला, काम करून दमला आणि दमल्यानंतर एका झाडाखाली तो झोपला. जेव्हा तो व्यक्ती झाडाखाली झोपला, त्या झाडावर पक्षी होते आणि एका पक्षीने त्या ठिकाणी विष्ठा टाकली. ती विष्ठा त्या व्यक्तीच्या कपाळावर त्या ठिकाणी पडली. व्यक्ती एका साईडला मुख करून झोपलेला होता. एका बाजूला विष्ठा पडल्यानंतर ती विष्ठा वाहत वाहत आडवी कपाळाच्या दुसऱ्या बाजूला आली. आता ज्या पक्षाची विष्ठा होती ती होती पांढऱ्या रंगाची. ती विष्ठा कपाळावर जेव्हा आडवी पसरली गेली आणि नेमकी योगायोग त्या व्यक्तीचा मृत्यू होणार होता, त्यावेळेस यमदेव आले, म्हणजे यमदूत आले आणि त्यांनी कपाळाला जणू भस्म लावलेला आहे हे बघितलं. तेव्हा ते निघून गेले, परंतु शिवगण आले आणि त्या व्यक्तीचा आत्मा घेऊन शिव लोकामध्ये निघून गेले. म्हणून वर्णन करतायत की जो बेलपत्र महादेवावर चढवतो, जो जल महादेवाला समर्पित करतो, त्याच्यानंतर जो कपाळाला भस्म लावतो आणि गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळा धारण करतो, तो कधीही त्याची अधोगती होत नाही. ज्याने कपाळाला भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा आणि ज्याच्या मुखामध्ये शिवनाम असेल, त्याला बघितल्यानंतर सुद्धा मनुष्याचे पाप दूर होतात. एवढं महत्व सांगितलेलं आहे. रुद्राक्षाचं महत्व वर्णन करत असताना सूतजी महाराज शौनकादिक ऋषींना सांगतायत की रुद्राक्षाचं ही विशेष महत्व आहे. विंध्याचलावर एक व्यापारी राहत होत्या. विंध्य पर्वतावर एक व्यापारी राहत होता आणि पर्वतावर रुद्राक्ष अधिक निर्माण होतात. तर रुद्राक्ष त्या ठिकाणी तो जमा करायचा, पोत्यामध्ये भरायचा आणि त्याच्याजवळ गाढवं होते. त्या गाढवांच्या पाठीवर रुद्राक्षाचं पोतं टाकलं की पर्वतावरून उतरून गावोगावी जायचा आणि रुद्राक्ष विकायचा. विंध्य पर्वतावरून जेव्हा तो व्यापारी निघाला, त्याच्या गाढवांवर त्या ठिकाणी रुद्राक्षांचं सगळं सामान भरून, आणि जेव्हा तो निघाला, पावसाळ्याचे दिवस होते, म्हणतात नदी वाहत होती आणि त्या नदीतून जेव्हा गाढव जायला लागलं, गाढवाचा पाय घसरला, गाढव पाण्यामध्ये पडलं, गाढवाच्या नाका तोंडात पाणी गेलं आणि गाढवाचा मृत्यू झाला. गाढवाचा मृत्यू झाला, परंतु गाढवाचा आत्मा घेण्यासाठी शिव
गण आले. शिवगणांनी गाढवाचा आत्मा उचलला आणि महादेवाच्या नगरामध्ये नेला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, पाठीवर त्या ठिकाणी रुद्राक्ष असताना गाढवाचा मृत्यू झाला. त्याच्यामुळे गाढवाचा सुद्धा उद्धार झाला आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती झालेली आहे. म्हणून मृत्यूच्या वेळेस आपल्या गळ्यामध्ये तुळशी माळ किंवा रुद्राक्ष असणं महत्वाचं आहे. जीवनभर फक्त कोंबड्या आणि बकरेच खाल्लेले असतील आणि मेल्यानंतर जर तुमच्या तोंडामध्ये कुणी तुळशीचं पान घातलं, उद्धार होणार. मरणाच्या वेळेस काय हरकत, काय त्या ठिकाणी कारण आहे की तुळशीचं पान घालतात. जीवनभर जे खाऊ नये ते खाल्लं असेल, जे पिऊ नये पिलं असेल, कितीही तुळशीचे पानं आणि तुळशीचे लाकडं जरी तोंडामध्ये घातले आणि चंदनामध्ये जाळलं तरी त्याचा उद्धार होणार नाही. जीवनभर आपण काय करतोय त्याला महत्व असतं. म्हणून रुद्राक्ष गळ्यामध्ये असलं पाहिजे. शिव भक्त असेल तर रुद्राक्ष गळ्यामध्ये घातला पाहिजे. विष्णू भक्त असेल तुळशीची माळ गळ्यामध्ये घालायला काही हरकत नाही. आणि हिंदू संस्कृतीमध्ये आपण गंध लावलाच पाहिजे. आपल्या ग्रंथांमध्ये त्याचं वर्णन आहे. गोपी चंदन टिळा, मग तो कोणताही लावा. तुम्ही बुक्का लावत असणार, चंदन लावत असणार, गोपीचंद लावत असणार किंवा भस्म लावत असणार, पण आपल्या कपाळावर काहीतरी लावलेलं असलं पाहिजे. कारण ते हिंदू असल्याचं लक्षण आहे. परंतु हल्ली जर गंध लावला तर जे तरुण वर्ग आहे, कॉलेजमध्ये जाणारे आहे, त्यांना जर सांगितलं गळ्यामध्ये माळ घाल, आपल्या घरामध्ये सगळे माळकरी आहेत, गंध लावून जा, तर ते सहज सांगतात. ऐकलेलं आहे म्हणून सांगते मी तुम्हाला. ते सहज म्हणतात. कॉलेजमध्ये गेलं तर मला सर नावं ठेवतील, वर्गातल्या मुली हसतील की बघा हे बाबा गळ्यामध्ये माळ घालून. म्हणजे लोक हसतील. आणि का हसतील? आपण आपलं माळ गळ्यामध्ये घातली म्हणून. ही संस्कृती आपली नाही महाराज. गळ्यामध्ये माळ असली पाहिजे जर आपण भगवत भक्त असणार. जसं लग्न झाल्यानंतर मंगळसूत्र घालणं हे महत्वपूर्ण आहे. ते घालायला कोणत्याही स्त्रीला लाज वाटत नाही. ते सौभाग्याचं लक्षण आहे. तसं गुरु केले किंवा एखाद्या देवाची भक्ती करायला लागले तर त्या देवाला प्रिय असणारी माळ जर आपण गळ्यात घातली तर काही हरकत. कपाळाला गंध असलाच पाहिजे. आणि नसेल तर तुम्ही हिंदू असू शकत नाही. कोण असणार जे गंध लावत नाही ते? मग आपलं काहीतरी लक्षण असलं पाहिजे. आणि हिंदूंमध्ये अजून एक गोष्ट ग्रंथामध्ये सांगितलेली आहे की आपल्या मस्तकावर जे केस आहे त्याच्या एका बाजूला मस्तकाच्या टोकाला शिखा असली पाहिजे. शिखा म्हणजे काय? सोप्या भाषेमध्ये शेंडी. मी स्त्रियांच्या बाबतीत बोलत नाही, पुरुषांच्या बाबतीत बोलते. म्हणजे असा स्त्रियांनी विचार करू नका की आपल्याला नसली तरी चालेल, ती कॉमन आहे म्हणून म्हणते मी की महिलांना तर केस असतातच, परंतु पुरुषांनी कटिंग जरी केली तरी शिखा असली पाहिजे. पण शिखा जर ठेवली तर लोक लगेच म्हणतात तुम्ही ब्राह्मण आहेत का? ब्राह्मणांनीच शिखा ठेवली पाहिजे असं नाही. हिंदू असलेल्या प्रत्येक व्यक्तीने शिखा ठेवली पाहिजे. तेही हिंदू असल्याचं एक लक्षण आहे. ही आपली संस्कृती आहे. हा सनातन धर्म आपल्याला शिकवतो. पण शिखाही आपण ठेवत नाही, गंधही नाही, माळही नाही. मग हिंदू असल्याचं लक्षण कोणतं? हृदयामध्ये हिंदू असल्याबद्दल काही भावही नाही. आपलेच लोक आपल्या देवांना नाव ठेवतात. शिखाही असली पाहिजे. रुद्राक्षाचं महत्व